हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी एक मस्त असा दोडका घेतलेला आहे आणि हा दोडका कवळा आहे, निबार आहे. जर आपण स्वच्छ दोडका धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचे, असे मागचं पुढचं हे टोक काढून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने एकदम मस्त तुम्हाला टिफिनसाठी ही भाजी झटपट होणारी अशी आज करून दाखवणार आहे. आता ह्याचे पण आपल्याला हे शिरा सर्व काढून घ्यायच्यात बघा. हे शिरा काढल्या ना म्हणजे कसं दाताखाली अशा कचकच करत नाही. शिरा कडक असतात, त्यामुळे साधारण वरच्या शिरा फक्त थोड्याशा आपल्याला ह्या काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने. तर मैत्रिणींनो, मी दोडक्याचे शिरा काढते. तोपर्यंत चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा. आणि ही झटपट होणारी रेसिपी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. टिफिनसाठी घाई गडबडीत तुम्ही ही आरामशीर करू शकता. तर पाहू शकता तुमच्यासंग बोलता बोलता माझा दोडके ह्या वरच्या शिरा सर्व काढून झालेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, आता हे दोडकामध्ये आपल्याला कट मारून घ्यायचं आहे असा. म्हणजे आपल्याला दोडका हे किसायचा आहे, म्हणजे किसायला बरा पडतो. असं मध्ये कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. एवढी टेस्टी भाजी होती ना मैत्रिणींनो, मी पण ही पहिल्यांदाच केली. नाही तर दरवेळेस मी कसं दोडक्याच्या फोडी करून भाजी बनवायची, तर कधी पातळ रस्सा बनवायचा. पण तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. मी पण आज पहिल्यांदा केली, खूप छान होती ही टिफिनसाठी. आता हे दोडका आपल्याला काय करायचं आहे, ह्या किसणीने असा लांब लांब चिरून घ्यायचं आहे बघा. म्हणजे किसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि शिजल्या पण लवकर जातो हे दोडका, कारण आपण असं किसून घेतोय ना, तर शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही, मस्त शिजले जातो. पाहू शकता. आणि तुम्ही ही रेसिपी अशी दोडक्याची किसून केलेली आहे का मैत्रिणींनो? मला खरंच कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली ना तर खरंच व्हिडिओ संपल्या तुम्ही करायला घ्या, खूप छान होती. आणि ह्याला काही जास्त साहित्य लागत नाही, थोड्या साहित्यामध्ये ही भाजी होऊन जाते. अशा पद्धतीने आपल्याला हे दोडका सर्व किसून घ्यायचं आहे. किसून घेते तोपर्यंत नंतर तुम्हाला दाखवते. तर बघा, दोडका मी हे दोडका सगळा किसून घेतलेला आहे, पाहू शकता. आता हे साईडला ठेवते आणि ह्या दोडक्याला काय काय साहित्य लागते ते तुम्हाला दाखवते मी. तर इथे कोथिंबीर घेतली बघा, मुठभर कोथिंबीर घेतली. ही कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. धुवूनच चिरायची आपल्याला कोथिंबीर, का तर त्याच्यात माती धूळ वगैरे असती, त्यामुळे धुवून छान बारीक चिरून घ्यायची आपल्याला. आणि इथे एक मीडियम साईजचा टमाटर पण मी घेतलेला आहे. हो टमाटर पण आपल्याला चांगला बारीक चिरून घ्यायचा आहे. तर छान अशी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे बघा. मुलांना पण ही भाजी खूप आवडती. दोडक्याची कळणार पण नाही ही दोडक्याची भाजी आहे म्हणून मुलांना. दोडक्याची भाजी म्हणा किंवा दोडक्याची चटणी म्हणा, तुम्ही जे म्हणसान ते नाव तुम्ही देऊ शकता ह्याला. आता टमाटर चांगला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. दोडक्याची कशी भाजी बनवली ना आपण फोडीची, खायला टेस्ट वेगळी लागते. आणि त्याचबरोबर हे दोडका जर किसून बनवला ना, ह्याची टेस्ट वेगळी लागते. मी तुम्ही एकदा करून बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल कोणता दोडका चांगला खायला लागतो. मला तर म्हणजे शक्यतो ही चटणीच खूप छान वाटते खायला, भाकरीसोबत चपातीसोबत. तर पाहू शकता टमाटर छान बारीक चिरून झालेले आहे. त्यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले. ते कांदे पण मी चांगले सालवरची काढून स्वच्छ धुवून घेतले, कारण कांद्याला कशी काजळी वगैरे काळा कांदा असतो, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे बघा. तर कांदा आपला बारीक चिरून झालेला आहे. पुढे काय करायचं आहे मैत्रिणींनो, इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि हे बघा मिरच्या 9-10 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. ह्या तिखट मिरच्या आहेत. त्यानंतर लसूण टाकून घ्यायचं आहे भरपूर सारा. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये अद्रक टाकायचे, थोडंसं अद्रक मी चिरून घेतलेलं पाहू शकता. आता हे छान बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. तर छान बारीक वाटून झालेली आहे पाहू शकता हिरवी मिरची, कारण ह्याला मसाला टाकला ना टेस्ट येत नाही. ह्याला हिरवी मिरची, लसूण, अद्रक थोडंसं
जिरं तुमच्याकडे जर असलं तर जिरं पण 1 चमचाभर टाका. आता हे सगळं झाल्याच्या नंतर आपल्याला इथे गॅस पेटवून घ्यायचं आहे बघा. आणि गॅसवर मी लगेच कढई ठेवून घेणार आहे. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेतले बघा. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कुणाला जास्त तेल लागतं, कुणाला कमी लागतं, त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. आता इथे मोहरी टाकून घेतली 1 चमचा. मोहरी छान तडतडली की लगेच आपल्याला जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुललं की त्यानंतर आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा. कढीपत्ता पण छान परतून द्यायचा आहे. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. मिडियम साईजचे 2 कांदे बारीक मी चिरून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. आता हे कांदा चांगला आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे 1 मिनटं. जास्त पण नाही परतायचं, नंतर परतायचं आहे. पण 1 मिनटाच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी टमाटर टाकून घेणार आहे. थोडासा कांदा परतला ना, कोथिंबीर टाकूया थोडी. एवढी मस्त आहे रेसिपी मैत्रिणींनो, खरंच तुम्ही करून पहा. आता टमाटर टाकूया. आता हे टमाटर आणि कांदा आपल्याला दोन्ही हे छान मऊ होईस्तोवर चांगलं परतून घ्यायचे. ह्याच्यात वाटण वगैरे काहीच नाही आहे. आपण मीठ पण टाकायचे का तर मग कांदा आपला लवकर परतला जातो मिठाने. सर्व छान मिक्स करून घेऊया. आता कोथिंबीर टाकायची थोडी आपल्याला तेलावर कोथिंबीर मैत्रिणींनो टाकली ना, त्या कोथिंबीरीचा आरक चांगला तेलामध्ये उतरला जातो आणि एक भाजीला वेगळीच टेस्ट छान येते. आता हे सर्व छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे बघा. जी आपण हिरवी मिरची आणि लसूण अद्रक ते वाटलेलं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. लगेच नाही टाकायचं. आपला कांदा टमाटर छान परतून झाल्याच्या नंतर मग टाकायचे. नाही तर काय होतं, खूप ठसकलं जातं आणि कांदा टमाटर नीट परतले जात नाही. आपली मिरची जळून जाते, जास्त परतल्या जाते ती. आता हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे बघा. 2-3 मिनटं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा वास निघून जातो. 1 चमचा हळद टाकून घेतली. त्यानंतर 1 चमचा धना पावडर मी टाकते बघा. दुसरे काही मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये यूज करायचे नाही, एवढेच मसाले आहेत. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया. तर पाहू शकता छान मिक्स करून झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे दोडका किस टाकायचा आहे. दोडक्याचा किस आपण किसून घेतलेला तो टाकून देऊया सर्व. कोणी कोणी दोडक्याची चटणी म्हटलं दोडका असा ठेचून मग टाकतात. मी इथे पण किसून घेतलेलं आहे. आता हे सर्व छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये तुम्ही वल्लं खोबरं असं खाऊन वल्लं खोबरं पण टाकू शकता. खूप छान लागतं ते ह्या भाजीमध्ये. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. तुमच्याकडे असलं तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. हे सर्व छान मिक्स करून झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा थोडीशी मिरची होती साईडला, त्याच्यात थोडंसं पाणी मी टाकून ह्याच्यात टाकून दिलेलं आहे. आता हे सर्व झालं आहे आपलं. तर ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-2-3 मिनटं. 2-3 मिनटाच्या नंतर परत भाजी चेक करायची. झाकण काढून वर खाली भाजी करून घ्यायची बघा. दोडक्याला पण पाणी सुटतं. आता छान मिक्स करून घेऊया. अगदी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, जरा पण टाईम लागत नाही. हे रेसिपीला नक्कीच करून पहा. परत झाकण ठेवून घ्यायचे आपल्याला 1-2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर झाकण खोलून परत भाजी चेक करायची. पाहू शकता पाणी सर्व ह्याच्यातलं निघून गेलेलं आहे. आता वर खाली करून घेऊया. छान मिक्स करून घ्यायची. ह्याच्यामध्ये अजून आपल्याला 2 वस्तू टाकायच्यात. भाजी तर आपली झालेली आहे, पण ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा 1 चमचा मी कूट टाकून घेणार आहे. कारण भाजी झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा, कारण खूप छान लागते ही भाजी. शेंगदाण्याचा कूट भाजून मी कूट करून ठेवलेला. एक भाजीला टेस्ट छान येते. वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ही भाजी छान मिक्स करून घ्यायची. परत बघा वर खाली करून घ्यायची अशा पद्धतीने.
आता छान मिक्स करून झाल्याच्या नंतर ह्याच्यावर परत आपल्याला 1 मिनिट फक्त झाकण ठेवायचे, का तर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आपण, म्हणजे वाफ काढून घ्यायची जराशी. 1 मिनिटांनी झाकण खोलून भाजी चेक करायची. वर खाली करून घेऊया जरा. एवढी मस्त होती मैत्रिणींनो, चटपटीत ही भाजी एवढी छान होती ना दोडक्याची, खूप छान लागते खायला. तुम्ही नक्कीच करून पहा. तर आपली ही दोडक्याच्या किसाची भाजी झालेली आहे. तर कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, कोणत्या गावातून पाहताय, शहरातून पाहताय, मला नक्कीच कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. खूप छान वाटतं, तुमच्या कमेंट पण छान छान तुम्ही करताय, वाचून मला खूपच आनंद होतो. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण.